दादा नमस्कार। नमस्कार दादा। काय म्हणणार आजचा जो आनंद आहे ना गगनात मावेनासा, कारण का लक्ष्मी आणली घरात एक। आज आम्हाला खूप आनंद आहे, खूप कारण की कधी आशा नव्हती गेली की 4 व्हीलर भेटेल, तर आज आम्हाला भेटली। दादा पासून वाट बघत होतो काय लागेल ना, लागली शेवटी 4 व्हीलर। कुठेतरी दादा आहे ना तो जे म्हणतात ना नशीब आपल्याला साथ दिले आणि आजचा दिवस आपल्या नावाचा दिवस निघाला आज आणि एक गुलालाचा मान मिळवला। खूप सुंदर शर्यत देखील झाली आणि शर्यतीनंतर एक 4 व्हीलर कारचा मानकरी इतकं सहज नसतं प्रत्येकाचं नशीब, पण आज आपल्या नंदीद्वारे आपल्याला मिळाला। काय म्हणणार आम्हाला? आम्ही मोठ्या शर्यती केल्या पण आम्हाला कधी बक्षीस नव्हतं भेटलं। आज पहिलाच बक्षीस आहे सगळ्यात मोठा की 4 व्हीलर भेटले आणि बरेच पण चांगलीच भेटले आम्हाला। जसं बघितलं ना तर आपला राणा बऱ्याचशा चर्चेत होता आणि पल देखील तेवढाच चांगला होता, टॉपच्या नंदीमध्ये देखील बरं होता, पण कुठेतरी पडद्याआड होता। पण आज काय म्हणणार याच्या नंतरचा कसं काय असणार आपल्याला, कारण का आज चर्चेचा विषय झाला। आमचे आहेत 3-4 बैल, त्याच्यात आम्ही पळतो। आज तो बैल आहे तो 30 गावल्यांचा होता, त्यावेळी घाटावरनं आणलेला, पहिल्यांदा आणलेला तो बी आम्ही त्यावेळी आम्हाला फोन केला, ते गोट्यावर आले, ते मग त्यांना बैल दिले। आज आमची त्यांची एक बैल सांगून बैल जमलेली, आमचा बैल लपून होता। आणि जसं बघितलं ना दादा आत्ताच्या सध्याच्या याच्यात ना राणाचा फुल ट्रेंड चालू होता। प्रत्येक मैदानामध्ये ना जिथे जाईल तिथे गुलालाचा मानकरी मिळत होता। आज जो नियोजन जी मेहनत आपण राणावर घेतली ना आणि जेवढे नंदींवर ती आज कुठेतरी आपल्याला नक्कीच लाभदायक ठरली। काय म्हणणार? नक्कीच आम्हाला फल भेटला, कारण की आम्ही जाम मेहनत घेतली, खास करून आमचं तुषार भोईरने जास्त मेहनत घेतलेली। नक्कीच आज आम्हाला फल भेटला, खूप आनंद आहे आम्हाला त्या गोष्टी। दादा याआधी बघितलं होतं जसं काय आपले दावणीला बरेचसे नंदी आहेत तसे, परंतु आज राणा चर्चेत आल्यापासून आहे ना आपले एक वेगळं अस्तित्व निर्माण झालं आणि आपली एक वेगळी ओळख तयार व्हायला लागली। काय म्हणणार? आमच्या दावणीला खूप बैल होऊन गेली, सगळी चांगली होऊन गेली, पण आता राणा जेवढे स्पीडला अजून दावणीला बैल नाही झाला। आज पेरा कसा काय निवडून आला होता आपला? पहिला ते म्हणजे आमचा घाटावर बैल असतो त्याच्याकडे असतो तो बैल, त्यावेळी गोट्यावर आले आपले पैरा असं करायचा आहे, मग आम्ही पैरा केला बैल बघून। दादा आज जसं म्हटलं जातं आपण का कुठेतरी आपला नंदी आहे ना आज चर्चेत यायला लागले, याचं पुढचं पाऊल आहे ना खूप सांभाळून टाकायचं असेल, काय असणार पुढचं नियोजन? पुढचं नियोजन तर आता आम्ही काही सांगू नाही शकत, कारण की आजादाना तुषार पहिला बघतो कशी पळतात, आपल्या बैलाला चांगला असेल किंवा तेच बघतात। आणि आताचा आनंद घरी कसा असणार, कारण आज गाडी भेटली, बेंड मागवले जातात, आम्ही नाचतच जाऊ, कारण की एवढा मोठा बक्षीस भेटले आम्हाला फर्स्ट टाइम, मग ते जल्लोषातच जावं। पण कुठेतरी बघितलं ना की या नंदी पाठ पुढे आहे ना त्या बक्षिसाचं किंमत म्हणजे शून्यमोल आहे। काय म्हणणार? हा आमचा नंदी तर आहे आता टॉपला बक्षीस, म्हणजे फर्स्ट टाइम आम्हाला कोणाला भेटलाय बक्षीस आमच्या गावात, शिरगावात पहिला बक्षीस एवढा मोठा कोणाला भेटला असेल ना, घरी बी सगळे लाईव्ह बघा होते। दादा जास्त वेळ नाही घेणार, नक्कीच आपण उद्या ना मोठी मुलाखत घेऊ। आताच्या पुरते असाच गुलाबाचा माल मिळवत राहा। अभिनंदन दादा। चालेल नक्की।